नमस्कार. श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 43व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. 16व्या अध्यायात दैवी व आसुरी संपत्तीचे वर्णन करून दैवी संपत्ती ही आत्मविकासाला तर आसुरी संपत्ती ही आत्म अधोगतीला कशी कारण होते हे सांगितले. तसेच दैवी व आसुरी संपत्ती ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांचे आचार विचार याचेही स्पष्टीकरण केले. अशा प्रकारे जीव हा पूर्वसंस्कारित वृत्तीने वागत असतो व तो समजतो की तो वागतो तेच बरोबर आहे. म्हणून जीवाला अधोगतीपासून वाचवण्यासाठी व त्याचा आत्मविकास व्हावा यासाठी मार्गदर्शक म्हणून धर्मशास्त्राचा आधार घेणे जरूर आहे असे जे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले ते सर्व ज्ञानदेवांनी फोड करून गूढार्थाचे स्पष्टीकरण करून श्रोत्यांना सांगितले. हे सर्व ऐकून श्रोत्यांनी ज्ञानदेवांच्या वैचारिक व्यापकतेचे कौतुकच केले. मोठमोठ्या पंडितांना विद्वानांना व्यावहारिक अनुभूतीचे अर्थ नीट कळले नाहीत तेथे या बालवयातच ज्ञानदेवांनी त्या अनुभूतीचे अर्थ उलगडा करून सांगावेत याचे आश्चर्य श्रोत्यांना वाटत होते. कार्याचा विचार करताना धर्मशास्त्र प्रमाण मानणे आवश्यक आहे हे भगवंताचे बोलणे अर्जुनाला अडचणीचे वाटले. कारण एकतर धर्मशास्त्र संस्कृतमध्ये आहे. संस्कृतचे ज्ञान फार थोड्या लोकांना आहे. दुसरी गोष्ट, संस्कृतचे ज्ञान असलेल्या सर्वच लोकांना या धर्मशास्त्राचे वाचन घडून ज्ञान होईल असेही नाही. त्यामुळे धर्मशास्त्राप्रमाणे वागणे अतिशय अवघड आहे. तेव्हा जर एखादा धर्मशास्त्राचा जाणकार एखादे कर्म जर योग्य पद्धतीने आचरत असेल तर त्याचे अनुकरण करून धर्मशास्त्राचे जे अज्ञानी आहेत त्यांना श्रद्धा असल्यास तेच फळ मिळेल की नाही असा अर्जुनाला प्रश्न पडला. म्हणून भगवंतांनी केवळ श्रद्धा ही गुणांप्रमाणे सत्व रज व तम प्रकारची असते व त्याप्रमाणे जीवाला 3 प्रकारची फळे मिळतात हे सांगितले. त्रिगुणामुळे आहार, यज्ञ, शारीरिक, वाचिक, मानसिक तप हेही 3 प्रकारचे झाले आहेत व त्याप्रमाणे जीवाला त्याची फळेही 3 प्रकारची मिळतात याचे वर्णन करून भगवंतांनी अर्जुनाला व ज्ञानदेवांनी श्रोत्यांना सांगितले. शेवटी या गुणांनी व धर्मशास्त्र नीट न समजल्यामुळे वाकड्या वळणाला जाणाऱ्या कर्माला ओम तत्सत या मार्गाने मार्गी कसे लावावे हेही स्पष्ट केले व 17वा अध्याय संपवला. दीपावलीची गडबड नेवासे गावात दिसत होती. पण त्या गडबडीपेक्षाही एक महत्त्वाची गडबड नेवासे गावात दिसून येत होती आणि ती म्हणजे ज्ञानदेवांच्या ज्ञानयज्ञाला जाणाऱ्यांची. प्रतिपदेपासून चंद्राच्या कला पौर्णिमेपर्यंत जशा वाढत जातात व पौर्णिमेला 16 कळांनी तो पूर्ण होतो, शोभून दिसतो. उमलत्या कळीचा सुगंध जसा पाकळी उमलताना हळूहळू मुक्त होऊ लागतो व ती पूर्ण उमलल्यावर जशी सुगंधाची लयलूट करते त्याप्रमाणे ज्ञानदेवांनी सुरू केलेल्या गीता यज्ञाच्या कमलाच्या एकामागून एक अशा 17 पाकळ्या उमलल्या. आज 18वा अध्याय सुरू होणार आहे. 18वी पाकळी उमलू लागली आहे. या ज्ञानयज्ञाचा सुगंध देशोदेशी जाऊन पोचला आहे. ज्याप्रमाणे भ्रमर फुलांच्या सुगंधाचा मागोवा घेत फुलाजवळ गोळा होतात व त्यातील मकरंदाचे सेवन करतात तसे गावोगावीचे ज्ञानजिज्ञासू भ्रमर या ज्ञानयज्ञाच्या सुगंधाने मोहित होऊन नेवासे गावी जमा झालेले आहेत व गीतारूपी पुष्पावर बसून ज्ञानदेवाच्या वक्तृत्व रसाने भरलेला मकरंद सेवन करताना देहभान विसरून जात आहेत. आजही हा जिज्ञासू भ्रमरांचा थवा ज्ञानयज्ञाच्या दिशेने ज्ञानदेवांच्या गुणाचा गुंजारव करीत झेपावत चालला होता. सभामंडपी श्रोते दाटीवाटीने बसले होते. सर्वांचे डोळे ज्ञानदेवांच्या आगमनाची वाट पाहत होते. इतक्या सोपानमुक्ताने ज्ञानदेवाला धरून सभास्थानी आणले. सर्वजण आपापल्या स्थानी स्थानापन्न झाले. ज्ञानदेवांनी सुरुवात केली. पांडुरंग हरी, वासुदेव हरी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानदेवांनी विठ्ठल नामाचा गजर केला व सच्चिदानंदांकडे पाहिले. जय जय देव निर्मळ, निज जनाखिळ मंगळ, जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. आणि ज्ञानदेवांनी गुरुस्तुतीला प्रारंभ केला. एकेका विशेषणाने गुरुला गौरविता त्यांच्या लक्षात आले की ही सर्व विशेषणे गुरुदेवाला लागू पडणारी नाहीत, कारण ही सर्व विशेषणे सद्गुरूचे वर्णन करण्यास स्थिती पडत आहेत. एवढेच नव्हे तर या विशेषणांमुळे सद्गुरूला कमीपणाच येण्याची शक्यता आहे. तेव्हा आता काहीच न बोलणे योग्य होईल. ज्ञानदेवांनी ओवी गायली. स्तुती काही न बोलणे
पूजा काही न करणे, सन्निध काही न होणे तुझ्या ठाई. त्यानंतर ज्ञानदेवाने अर्जुनाला पडलेला प्रश्न हाती घेतला. संन्यास व त्याग या 2 शब्दातून एकच अर्थ डोकावत असला तरी त्यातील सूक्ष्म वेगळेपणा अतिशय महत्त्वाचा आहे, असे जे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले त्याचे विवरण ज्ञानदेवांनी अनेक दृष्टांतांनी स्पष्ट केले. कर्माचा त्याग हा दोष आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत यज्ञ, दान, तप ही कर्मे कधीही सोडता कामा नये. या कर्मांनीच मनाचे शुद्धीकरण होत असते. त्यामुळे अधिकतर या कर्माचे आचरण जरूर करीत राहावे. तेव्हा त्याग करायचा तो कर्मफलाचा त्याग करावा, असेच भगवंतांनी सांगितलेले ज्ञानदेवाने सविस्तर विवेचन करून सांगितले. पण कर्माचा त्याग झाला वा त्याग केला गेला असेल त्याप्रमाणे जीवाच्या ठिकाणी तामस, राजस वा सात्विक गुणांचा वरचढपणा असतो हेही स्पष्ट केले. आणि मग कर्माला कारण असलेली सांख्ययोगातील 5 कारणे सांगितली. अधिष्ठान म्हणजे देह, कर्ता जीव, कारण साधने इंद्रिये, कार्य कर्म व 5वे दैव म्हणजे प्रारब्ध होय. या 5 कारणांनी कर्म घडते व हे कर्म पुढील जन्माला हेतू होते, म्हणून पुन्हा जन्म मिळतो, देह प्राप्त होतो व पुन्हा कर्म घडते. असे अव्याहत चक्र चालू राहते. ज्याप्रमाणे उसाच्या वाढीला कांडे कारण होते व खालच्या कांड्यातूनच वरचे कांडे निर्माण होते, तसाच हा प्रकार आहे. ज्ञानदेवांची ओघवती वाणी श्रोत्यांच्या मनाची राज्य काबीज करीत चालली होती. सम्राटापुढे मांडलिक राजे जसे मान तुकवून असतात तसे श्रोते मान तुकवून ज्ञानदेवांसमोर बसले होते. ज्ञानदेव पुढे म्हणाले, श्रोते हो, कर्म देहभावामुळे घडते. देहभावामुळे उत्पन्न झालेली आसक्ती, वासना, इच्छा त्यामुळे कर्मे घडतात व त्या कर्मांची फळे म्हणून पुढचा देह प्राप्त होतो. पण ज्याचा देहभाव गेला आहे त्याच्या हातून एकतर विशेष कर्मे घडत नाहीत व जी घडतात ती संकल्पविरहित, वासना, इच्छाविरहित असतात. त्यामुळे त्या कर्मांपासून उत्पन्न होणारी फळे त्या कर्त्याला बंधनकारक होत नाहीत. ज्ञान, ज्ञेय व ज्ञाता यांच्या संयुक्तपणे कर्माची योजना होते व साधन, कर्म व कर्ता यांच्या संयोगामुळे कार्य घडते. अर्थात हे देहभावामुळे घडते. प्रकृती त्रिगुणात्मक असल्याने याचेही सात्विक, राजस व तामस असे 3 प्रकार होतात. ज्ञानदेवाने ज्ञान, ज्ञेय व ज्ञाता तसेच कर्म व यांचे त्रिगुणांमुळे होणारे 3 प्रकार वर्णन केले. ज्ञानाच्या मागे बुद्धी व बुद्धी ज्याच्या आधारावर असते ती धृतीही त्रिगुणांच्या कारणाने 3 प्रकारची होते. याचेही ज्ञानदेवाने स्पष्टीकरण केले. कर्मापासून निर्माण होणारे सुखही त्रिगुणात्मकच असते हे सांगून ज्ञानदेव म्हणाले, श्रोते हो, या त्रिगुणांवाचून या त्रिभुवनात एकही वस्तू नाही, जीव, जंतू नाही वा देवदेवताही नाहीत. त्रिगुणांमुळे वर्ण व त्यांचे स्वाभाविक कार्यही विभागली गेली आहेत. ज्ञानदेवांनी याचेही सविस्तर वर्णन केले व पुढे म्हणाले, वर्णाश्रमाला उचित असलेल्या कर्तव्य कर्माच्या आचरणाने श्रेष्ठ अशा सिद्धीची प्राप्ती होते. स्वतःच्या विहित कर्माचा आदर प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. परधर्माची, परवर्णाची कर्मे कितीही चांगली, कमी त्रासाची, जास्त फायद्याची वाटत असली तरी ती करू नयेत. वर्णाश्रमाला उचित असे विहित कर्म प्राप्त झाले असता ते दोषयुक्त आहे असे समजून त्याचा त्याग करू नये. कारण अग्नी हा धुराने, गर्भ हा वारेने, तसंच आरसा हा धुळीने लिप्त असतो. तसे प्रत्येक कर्म हे थोडे तरी दोषयुक्त असतेच आणि म्हणून स्वधर्माचे आचरण काही केले तरी सोडू नये. या कर्माच्या आचरणाने मन, बुद्धी, चित्त शुद्ध होते, अहंकार कमी होतो. देहबुद्धीमुळे उत्पन्न झालेल्या उपाधी हळूहळू कमी होतात. मन, बुद्धी, अहंकार यांचा परमेश्वराच्या ठिकाणी हळूहळू लय होत जातो व जीवाला जीवनमुक्त दशा प्राप्त होते. या अवस्थेत त्याच्याकडून कसलीच कर्मे घडत नाहीत. जेथे कर्म नाही तेथे विकार नाही, कर्मफळे नाहीत, सुखदुःखादी द्वंद्वे नाहीत. त्यामुळे साहजिकच पुढील जन्माची गती बंद होते. प्रारब्धवशात प्राप्त झालेल्या जन्मात तो ब्रह्मभूत झालेला जीव अतिशय प्रसन्नपणे, आनंदात, आत्मानंदात राहत असतो. याच अवस्थेत त्याला परमेश्वराची अतिउच्च अशा भक्तीची प्राप्ती होते. आणि ज्ञानदेवांच्या मुखातून ओवी बाहेर पडली, ते ज्ञाननिष्ठा जेथ हात वसे, तेथ भक्ती माझी उल्हासे, तिया भजन समरसे सुखिया होय. ज्यावेळी जीवाची ही अवस्था येते तेव्हा परमेश्वराचा त्याच्यावर कृपाप्रसाद झाला असे समजावे.
परमेश्वराच्या कृपाप्रसादाशिवाय ही अवस्था कोणालाही येणार नाही. पण जो अहंकार सोडत नाही त्याचा मात्र नाश होतो. ज्ञानदेवांची रसाळ वाणी भगवंताचे मनोगत स्पष्ट करताना पुढे म्हणाली. भगवंत म्हणतात, अर्जुना, जर अहंकाराने तू युद्ध करणार नाही असे म्हणशील तर ते चूक आहे. तुझी प्रकृती ही तुला युद्ध करण्यास भाग पाडीलच हे लक्षात ठेव. वर्णाला उचित असलेला तुझा क्षात्र स्वभाव तुला वश करून युद्ध करावयास लावेल. कारण ही ईश्वरी योजना आहे. तो ईश्वर सर्वांच्या हृदयात बसलेला आहे. तो तुझ्याही हृदयात आहे. धनंजया, त्याला तू शरण जा, सर्व भावाने शरण जा, म्हणजे त्याच्या प्रसादानेच तुला शांती प्राप्त होईल. हा तुझ्या मनात निर्माण झालेला संभ्रम नाहीसा होईल. इतकेच नव्हे तर तुला शाश्वत परमपदाची प्राप्ती होईल. ज्ञानदेवांची रसाळ वाणी पुढे बोलू लागली. अशा प्रकारचे एक गुह्य ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला सांगितले. सांगण्यासारखे सर्व संपले तरीही अर्जुन युद्धासाठी उठण्याची चिन्हे दिसेनात. भगवंतांनी अर्जुनाच्या अंतर्मनात डोकावले तेव्हा त्यांना दिसले की सर्व ऐकले व त्याला ते समजले असले तरीही लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने त्याला ते पुन्हा थोडक्या शब्दात एकदा ऐकण्याची इच्छा दिसते आहे. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला पुन्हा एका श्लोकाने सर्व गीताशास्त्राचे सार सांगितले. ज्ञानदेवांनी भगवंताच्या भावाचे स्पष्टीकरण केले व म्हणाले, अर्जुना, तू जे जे काही व्यापार व्यवहार करशील, चालशील, बोलशील, खाशील, पाहशील ते सर्व मला अर्पण करून टाक. म्हणजे तुझ्याकडे कसलाही कर्तेपणा येणार नाही. त्यामुळे पापपुण्याचा जो संबंध तुझ्या मनात निर्माण होतो तो होणार नाही. आता तुला जो उपदेश केला त्याने तुझ्या मनातील हा धर्माधर्माचा संभ्रम नाहीसा कर. ज्ञानदेवांनी सच्चिदानंदांकडे पाहिले. मी या ज्ञान तुझं आपुले, नानापरी उपदेशिले, अज्ञान जात सांडिवी आले धर्माधर्मजे, असे सांगूनही अर्जुनाचे समाधान होईना. तेव्हा भगवंतांनी त्याला पुन्हा आश्वासन दिले की अर्जुना, तू धर्माधर्माचा विचार टाकून दे. त्याची जबाबदारी मी घेईन. तू फक्त मला शरण ये. मग तुझ्या हातून घडणाऱ्या पापापासून तुझी सुटका कशी करायची ते मी पाहून घेईन. त्याची काळजी तू करू नकोस. ज्ञानदेवांनी भगवंताचे मनोगत दृष्टांत रूपाने स्पष्ट केले. सुवर्ण आणि सोनया ये कल्लोळू जैसा पाणीया, तैसा मज धनंजया शरण येतो. त्यानंतर भगवंताने अर्जुनाला हे गीताशास्त्र कोणाला सांगावे व कोणाला सांगू नये याविषयी सांगितले व संप्रदाय धर्म सांगितला. आणि मग अर्जुनाला विचारले की बाबा अर्जुना, तुला झालेला मोह गेला की नाही. ज्ञानदेवांनी गीताशास्त्राचा खुलासा करताना ते फक्त भगवंताचे मनोगतच सांगत होते असे नव्हे, तर त्यांनी अर्जुनाचेही मनोगत जाणले होते. म्हणून नष्टो मोह स्मृतिर्लब्धा असाच केवळ त्याचा अर्थ नसून अर्जुनाचे भाव ज्ञानदेवांनी आणखी स्पष्ट शब्दात वर्णन केले आहेत ते असे. मग अर्जुन म्हणे, काय देवो पुसताती आवडे मोहो, तरी तो सकुटुंब गेला जे ठाओ घेऊन आपुला. केवळ अर्जुनाचा मोहच गेला नाही तर त्याने सकुटुंब आपली जागा हलवली. मोहाचे कुटुंब कोणते तर श्रोते हो, मोहाचे कुटुंब काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, द्वेष या सगळे सोयऱ्यासहित मोहाने अर्जुनाला सोडले होते. त्यानंतर ज्ञानदेवांनी संजयाच्या श्लोकाचे विवेचन करून अध्याय समाप्त केला. सोपान उभे राहिले. त्यांनी श्रोत्यांना बसण्याची सूचना केली व उद्या या ज्ञानयज्ञाची सांगता होणार असल्याचे जाहीर केले. सभामंडप हळूहळू रिकामा होऊ लागला. श्रोत्यांच्या मनात आनंद दुःखाचे संमिश्र कळ येत होते. श्री गीतेसारख्या एका महान ग्रंथाचे विवेचन पूर्ण ऐकावयास मिळाल्याचा आनंद एकीकडे, तर दुसरीकडे आता हा ज्ञानयज्ञ समाप्त होणार असून ज्ञानदेवांची रसाळवाणी ऐकावयास मिळणार नाही याबद्दलचा खेद मनात होता. याविषयी काही लोक चर्चा करत होते. एक मोठ्या आनंदाने मध्येच म्हणाला, हे मित्र हो, तुम्ही असे दुःखी होऊ नका. ज्ञानदेवांची रसाळवाणी जरी त्यांच्या मुखातून प्रत्यक्षपणे ऐकावयास मिळणार नसली तरी सच्चिदानंदांनी जे लिहून घेतले आहे त्याच्या आपण प्रती बनवून घेऊ व रोज नित्यनेमाने वाचत जाऊ. नाहीतरी ज्ञानदेवांनी जे सांगितले ते सर्व आपल्या लक्षात राहिले असे नाही. पण ज्यावेळी आपण या ओव्या परत वाचू त्यावेळी हे विवेचनही आठवेल. तेव्हा त्याची प्रत आपल्याजवळ करून घेऊन नित्य वाचनात ठेवणे हेच उत्तम. आणि हा पर्याय ऐकून सर्वांना आनंद झाला. नेवासेकरांनी ज्ञानयज्ञाच्या समाप्तीची भव्य तयारी केली. कामाची वाटणी झाली. गाव जेवणाची योजना आखून महाप्रसाद करण्याचे ठरले. प्रत्येकजण आपल्या घरचेच कार्य म्हणून त्यात भाग घेऊ लागला.
उद्याच्या समाप्तीचे समारोपाचे प्रवचन सकाळपासूनच होते. सकाळपासून जनता जनार्दनाचा महानद ज्ञानसागराकडे प्रवाहित झाला होता. सर्वजण आपापल्या जागी स्थानापन्न झाले. सभामंडपाला लावलेल्या सुगंधित फुलांच्या माळांनी व धूपांनी वातावरण मोठे प्रसन्न झाले होते. ज्ञानदेवांनी सोपान व मुक्ता यांच्यासहित व्यासपीठावर आगमन केले. ज्ञानदेवांनी ओंकाराच्या घनगंभीर स्वराने वातावरण भरून टाकले. सर्व सभामंडप चित्रासारखा स्थिर झाला. ज्ञानदेवांनी बोलण्यास सुरुवात केली. गीतेसारख्या अतिशय अवघड तत्त्वज्ञान असलेल्या ग्रंथाचे विवेचन करण्याचे सामर्थ्य हे केवळ गुरुकृपेने लाभलेले आहे हे सांगून पुढे ज्ञानदेवांनी आपली गुरु परंपरा सांगितली. श्री शिवशंकरापासून निघालेला हा ज्ञानौघ मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ यापासून ज्ञानदेवांना लाभला, तेव्हा हे सर्व त्यांच्या कृपेचे फळ आहे हे सांगून ज्ञानदेवांनी हात जोडले. श्रोते हो, या ज्ञानयज्ञाची सांगता करताना या ज्ञानयज्ञाचा उद्देश काय व त्या यज्ञपुरुषाला आपण काय मागावे हेही महत्त्वाचे आहे. भगवंताने अर्जुनाला सांगितलेले तत्त्वज्ञान हे आपणा सर्वांना सांगितल्यासारखे आहे. एवढेच नव्हे तर ते अर्जुनाला निमित्त करून आपल्यालाच सांगितले आहे. तेव्हा ते लक्षात ठेवून आपण वागूयात. हा वाग्यज्ञ ज्ञानयज्ञ त्या यज्ञपुरुषाला आता आपण समर्पण करूयात. त्याने तो संतोषित झाला की मग त्याला आपले मागणे मागूयात. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय धान हे. त्या परमात्म्याला काय मागावे? काही लौकिक सुखाची मागणी करावी? नव्हे. श्रोते हो, या ज्ञानप्राप्तीची साधना करताना अनेक अडचणी येतात. मन बुद्धी ही कायम विषयाच्या वाकड्या मार्गाने धावण्याची इच्छा करतात. संसारातील आप्त इष्ट संसार सोडून जाऊ नये म्हणून विषयाचा मोह घालतात व अडथळा आणतात. समाजातील स्वैराचार करणारे तमोगुणी लोक सर्वांनाच जीवन असह्य करून सोडतात. देहभावाच्या नादी लागून उपाधीच्या मागे लागलेले धर्मापासून स्वतः दूर जातात व दुसऱ्यांनाही दूर नेण्याचा प्रयत्न करतात. परस्परांमध्ये द्वेष व मत्सराची भावना वाढवतात. तेव्हा हे सारे बंद व्हावे. सर्वांनी सद्धर्माचे आचरण स्वतः करावे व अज्ञानी लोकांना आदर्श घालून द्यावा. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. त्यातून काहींची सत्कर्माकडे ओढ असते, पण त्यांना तापत्रयाने त्रस्त केलेले असते. शारीरिक भोग व दारिद्र्य यांनी लोक बेजार झालेले असतात. त्यामुळे त्यांना साधना करता येत नाही. तर परमेश्वराने त्यांची दुःखे दूर करावीत. स्वधर्माच्या आचरणात सर्व जगाने नांदावे व जो जे जे इच्छा करेल ते ते त्यांना मिळावे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जातो. ज्ञानदेव एक एक मागणे मागत होते. ज्ञानदेव पुढे म्हणाले, श्रोते हो, आपण कोणाची संगती धरावी यालाही फार महत्त्व आहे. सत्संगाचे महत्त्व फार मोठे आहे. सत्संगाने उत्तम संस्कार होतात व आत्मविकास होतो. असे हे सज्जन संत हे कसे असतात तर त्यांना उपमा देणे किती अवघड आहे पहा. उन्हाळ्याच्या तापाने त्रस्त झालेल्याला चंद्र शीतलता देतो, पण त्याच्या कला कमी होत जातात तशी त्याची शीतलताही कमी होत जाते. तसे हे सज्जन नव्हेत, तर ते कायम चंद्राप्रमाणे दुःखितांना सहानुभूतीची शीतलाई देतात. हे सज्जन ज्ञानप्रकाशाच्या बाबतीत सूर्याप्रमाणे आहेत असे म्हणावे तर सूर्यही त्या उपमेला योग्य नाही, कारण सूर्य तप्त आहे, तसे संत नसतात. अशा या संत सज्जनांचा सततचा संबंध येत राहो, म्हणजे जीवनाला शांतता तर लाभेलच, पण आत्मविकासही होत राहील. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. याप्रमाणे जीवाने आदिपुरुष परमेश्वराचे भजन चिंतन करावे. कसे करावे तर अखंडित भजन करावे आणि या भजनाने आनंदित सुखी व्हावे. हे सुख कसे आहे तर तिन्ही लोकातील सुखापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. अशा सुखाची प्राप्ती करून घेऊन परमश्रेय प्राप्त करून घ्यावे. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊन तिही लोकी, भजिजो आदिपुरुखी अखंडित. इतर सर्व व्यवसाय ही समाजाची गरज असते म्हणून ते उत्तम चालतात, पण ग्रंथांचा अभ्यास करणारा वर्ग अतिशय लहान आहे. त्यामुळे ग्रंथलेखनाचे काम करून त्यावर उपजीविका करणे अवघड आहे. म्हणून शब्दब्रह्माची साधना करणाऱ्या लोकांना त्या उपासनेचे फल म्हणून दृष्ट व अदृष्ट यांचा लाभ व्हावा व त्यांचेही जीवन सुखी व्हावे
ही इच्छा प्रगट करू. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. अशा प्रकारे स्वतःसाठी काहीही न मागता ज्ञानदेवाने जनकल्याणाचा प्रसाद द्यावा अशी ज्ञानदेवांची विनंती ऐकून विश्वेश्वर परमेश्वर आनंदून गेला व त्याने तत्काळ ज्ञानदेवांचे मागणे मान्य केले. तथास्तु असे म्हणून ज्ञानदेवांच्या मस्तकी हात ठेवला. त्याने आनंदून ज्ञानदेव म्हणाले, तेथे म्हणे श्री विश्वेश्वर राहो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. श्रोते मंडळीतून जय जयकाराचा एकच ध्वनी उठला. श्री भगवान श्रीकृष्ण की जय, निवृत्तीनाथ महाराज की जय, ज्ञानदेव महाराज की जय. ज्ञानयज्ञाची समाप्ती झाली. प्रसाद झाला. सांगता समारंभ झाला. संध्याकाळी प्रसन्न वातावरणात काही लोक ज्ञानदेवांच्याकडे आले व त्यांना म्हणाले, ज्ञानदेवा, आपण जे काही सांगितले ते वर्णन करण्याच्या पलीकडचे होते. ते आम्हाला कितपत समजले हे आमच्या आचरणावरूनच ठरण्यासारखे आहे. त्यामुळे त्याविषयी तुम्हाला तोंडेखले सांगण्यात काही अर्थ नाही. आमची एक इच्छा आहे की आपणा सर्वांचा सत्कार करावा व पालखीतून मिरवणूक काढावी. ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांकडे पाहिले व लोकांचा अभिप्राय जाणून म्हणाले, महाजन हो, तुमच्या भावना आम्हाला समजतात, पण मिरवणूक काढायचीच असल्यास आपण ग्रंथाची काढावी. आम्ही त्यासमवेत पायी चालू. ज्ञानदेवाच्या शब्दाचा अभिप्राय लोकांना समजला आणि त्याप्रमाणे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान व मुक्ता या सर्वांचा सत्कार करून नेवासे गावातून ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. सर्व सोहळा उत्तम प्रकारे पार पडला. ज्ञानदेवादी भावंडाच्या दर्शनाला अनेक लोक येत व डोळे भरून पाहून जात. 2 वर्षाचा कालावधी कसा भुरकन उडून गेल्यासारखा नेवासेकरांना वाटला. रोज मध्यान्नीच्या समयी ज्ञानयज्ञाच्या मंडपाकडे चालणारी पावले आता अडखळू लागली होती. गडबडीत जाणारा दिवस आता रिकामा वाटू लागला होता आणि तरीही काही निमित्त काढून लोक ज्ञानदेवाच्या दर्शनाला येत होते. एकदा मंडळी जमली असता व सच्चिदानंद समोर बसले असता ज्ञानदेव म्हणाले, आम्ही नेवासे सोडावे म्हणतो. महाराज, आपण आम्हाला दूर लोटू नये, आपल्याबरोबर येण्याची संमती द्यावी. आता जीवन आपल्याच सेवेत घालवावे म्हणतो सच्चिदानंद. बाबा, आपण आमच्याबरोबर येऊन काय करणार? तुम्ही तुमचा संसार चालवावा. तुमच्या सती साध्वीला सुख लाभावे म्हणून परमेश्वराने तुम्हाला या कार्यासाठी संधी दिली. तुम्ही घरी बसून या ग्रंथाची एक प्रत तयार करा व ती घेऊन अलंकापुरी या. शिवाय ज्या कोणाला याची प्रत करून घ्यायची असेल त्यांनाही करून घेऊ द्या. परमेश्वराचा प्रसाद आहे, नाही म्हणू नका. हे ऐकून बाजूच्या मंडळींना आनंद झाला. ज्ञानदेवादी भावंडांनी नेवासे सोडले तेव्हा नेवासेकर त्यांना वेशीपर्यंत सोडावयास आले होते. प्रकरण 44. मध्यान्नीची वेळ होती. आळेफाटी निवृत्ती ज्ञानदेवादी भावंडे पोचली होती. मागील गावकऱ्यांनी आळेफाट्यापर्यंत या 4ही भावंडांना पोचते केले. ही मंडळी येणार याची कल्पना आळेफाट्याच्या गावकऱ्यांना होती, कारण या पद्धतीनेच त्यांचा प्रवास नेवासे गावाहून चालू होता. ती पद्धत अशी होती, अलीकडच्या गावकऱ्यांनी पुढील गावच्या वेशीपर्यंत पोचवायचे. तेथील गावकऱ्यांनी वेशीपर्यंत येऊन त्या 4ही भावंडांचे स्वागत करायचे. तेथील सुवासिनींनी त्यांना ओवाळायचे. गावकऱ्यांनी तेथे जेवणाचा कार्यक्रम करावयाचा. मग आधीच्या गावकऱ्यांनी मागे फिरायचे. याने काय व्हायचे, सर्व गावकऱ्यांना 4ही भावंडांचा सहवास लाभून सत्संग घडायचा. रस्त्याने जाताना टाळ मृदुंगाच्या गजरात भजन व्हायचे. परमेश्वराच्या नामाचे संकीर्तन व्हायचे. ज्ञानदेवादी भावंडांना डोळे भरून पाहणे व्हायचे. शिवाय ज्ञानदेवांकडून काही उपदेशाचे शब्दही ऐकायला मिळायचे. जीवन धन्य धन्य झाल्यासारखे वाटायचे. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे मोठा उत्साह होई. कथा कीर्तन होई व पुन्हा पुढील गावाचे प्रस्थान ठेवले जाई. या 4ही भावंडांबरोबर 5वा महिषराजही होता. 4ही भावंडांबरोबर लोक महिषराजाचाही सत्कार करत. सुवासिनी त्याला ओवाळत, कारण ज्ञानदेवांच्या कृपेने त्याच्या तोंडून वेदमंत्राचे उच्चारण झाले होते. लोक त्यालाही ओला हिरवा चारा घालत. कोणी अन्नाची पत्रावळही त्याच्यापुढे ठेवीत. त्यामुळे महिषराजासमोर हिरव्या चाऱ्याचा ढीग असे व पत्रावळ्याची चळतही असे. पण एवढे तर थोडाच खात होता. पण गेले 3 दिवस महिषराजाने ना गवत खाल्ले ना अन्नाचा कण तोंडी घेतला होता. त्याची चालही मंद झाली होती. गात्रे शिथिल झाली होती. या मुक्कामीही महिषराज एका झाडाखाली बसला होता. हिरव्या गवताचा ढीग होता व अन्नाच्या पत्रावळी होत्या.
पण महिषराजाची नजर मात्र ज्ञानदेवादी भावंडांच्या चाललेल्या सत्काराच्या सोहळ्याकडे होती. महिषराजाला मृत्यूची चाहूल लागली होती. ज्ञानदेवांकडे सजल नेत्रांनी पाहत असताना महिषराजाच्या ठिकाणी मागील स्मृती जागी झाली. कोण होतो मी? एक पखाल वाहणारा रेडा. भाग्यवशातच म्हणायला पाहिजे मला आता, कारण जीवनाचा शेवट इतका गोड होणार होता हे कुठे माहीत होतं. माझ्या मालकाने मला पाणी वाहण्याच्या कामाला लावले, नाहीतर त्याच्या शेतावरही नांगरण्याच्या कामाला तो मला लावू शकला असता. गोदावरीचे पाणी वाहून लोकांना जीवन पुरवण्याचे पुण्यकर्म केले आणि म्हणून ज्ञानदेवांचे दर्शन झाले. ज्ञानदेवादी भावंडे पाहिली आणि का कोण जाणे माझे शरीर रोमांचित झाले आणि मी अभावितपणे त्यांच्या दिशेला ओढला गेलो. काहीतरी चालू होते, पण माझी नजर मात्र या चारही भावंडांवर होती. माझा मालक मला बाहेर ओढून नेऊ पाहत होता, पण मी तेथून न हलण्याचे ठरवले होते. शेवटी तोही थांबला व काय घडते ते पाहू लागला. थोड्या वेळाने ज्ञानदेव माझ्या दिशेने चालू लागले. त्यांनी माझ्या शरीराला हात लावला आणि विजेचा प्रवाह माझ्या शरीरातून जावा असे मला वाटले. माझे सर्व शरीर थरारून गेले. ते माझ्या शेपटीकडून मस्तकाकडे जसजसा हात पुढे सरकवत होते तशी माझी सर्व शक्ती एकवटून पुढे पुढे येत आहे की काय असे मला वाटत होते आणि मी माझ्या रेडेपणाच्या जाणीवेतून दूर दूर कुठेतरी जात आहे असेही मला जाणवत होते. ज्ञानदेवांनी माझ्या मस्तकी हात स्थिर केला आणि त्यांनी उच्चारलेला ओंकार ध्वनी माझ्या कानातून आत शिरला तेव्हा माझ्या मस्तकातून पुन्हा विजेचा प्रवाह वाहिल्यासारखे झाले. माझ्या शेपटीच्या मुळाशी प्रचंड खळबळ उडवून दिली गेली व तो प्रवाह पुढे सरकत माझ्या मुखातून बाहेर पडला. ओम. मी ओंकाराचाच उच्चार करत होतो. माझे रोम रोम पुलकित झाले. जणू माझ्या सर्वांगातून ओंकाराचेच ध्वनी बाहेर पडत होते. माझे शरीर धड राहते की नाही असेच मला वाटत होते. पण थोड्या वेळाने तो आवेग कमी झाला, कारण ज्ञानदेवांनी प्रवाहित केलेली त्यांची शक्ती कमी केली असावी. कारण मला सुसह्य अशा प्रवाहित संवेदना जाणवू लागल्या होत्या. थोड्या वेळाने त्यांनी ऋग्वेदातील पहिला मंत्र उच्चारला आणि मला माझ्या पूर्वजन्मीच्या पाठांतर केलेल्या ऋग्वेदीय रुचेचे स्मरण झाले. मीही त्या रुचेचा उच्चार केला आणि माझ्या मुखातून वेदमंत्राचे स्वर सातत्याने बाहेर पडू लागले. थोड्या वेळाने ज्ञानदेवांनी माझ्या मस्तकीचा हात काढून घेतला आणि माझी सर्व शक्ती नाहीशी झाल्यामुळे मी पूर्ववत पशु झालो. त्यामुळे माझा बराच नावलौकिक झाला. लोक मला पाहण्यास येऊ लागले. गर्दीतून वाट काढून ज्ञानदेवादी भावंडे निघाली. मीही त्यांच्या मागून निघालो. माझ्या मालकाने मला धरून ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. कदाचित त्याला वाटले असेल, अशा वेद म्हणणाऱ्या रेड्यावरून पाणी कसे भरावे. ज्ञानदेवाच्या साह्याने माझी पापे संपली. विष्णुरूप असलेल्या ज्ञानदेवाच्या स्पर्शाने मी शापमुक्तही झालो. शिवाय नेवासेला गीतेचे निरूपणही ऐकले. त्यामुळे जीवनाची इति कर्तव्यता झाली. आठवलं, कसला बरं शाप मला मिळाला होता व तो कोणी दिला होता? मी मुळात गंधर्व. चित्ररथ माझे नाव. वैभव व सत्ता यांनी मदांध होऊन माझ्याकडून एक प्रमाद घडला. शिवनिर्माल्याला माझा पाय लागला. माझ्याकडून शिवनिर्माल्याचे उल्लंघन झाले, चूक झाली. अजाणता झाली तरी शिक्षाही होतेच. शिवाला माझ्या वर्तवणुकीचा राग आला. त्यांनी मला शाप दिला. मृत्यूलोकी जन्म घेण्याचा शाप दिला. त्यामुळे मी एक वेदज्ञ ब्राह्मणाच्या घरी जन्माला आलो. पित्याप्रमाणे मीही वेदज्ञ झालो. पण शाप मिळूनही माझी वृत्ती बदलली नव्हती. ते वेदज्ञान मी कोणालाही दिले नाही की त्याचा उपयोगही केला नाही. पित्याच्या धनावर मी ऐदीपणात गुजराण करत होतो. उलट त्या वेदज्ञानाचा उपयोग मी लोकांचा, ब्राह्मणांचा उपमर्द करण्यासाठीच केला. त्यामुळे शापामुळे होणारी शिक्षा अपुरी वाटली की काय, म्हणून एकदा शिवानी स्वप्नात येऊन मला पुन्हा शाप दिला की पुढील जन्म मला पशुचा लाभेल. रेड्याप्रमाणे केवळ भारवाही झालो. वेदज्ञानाचा समाजाला अगदीच उपयोग करू दिला नाही, म्हणून मला रेड्याचा जन्म आला. मी भयभीत झालो. त्यावेळी मी स्वप्नातच शिवाचे चरण धरून ठेवले व त्यांची क्षमा मागितली. तेव्हा शिवाने उशाप दिला की महाविष्णू, शिव, ब्रह्मदेव व आदिमाया असे अवतार घेऊन येतील. त्यावेळी महाविष्णूच्या स्पर्शाने मी शापमुक्त होईन. मला त्या दुःखातही आनंद झाला. भगवान महाविष्णूचे दर्शन होणार, ते आपल्याला स्पर्श करणार व मस्तकी हात ठेवणार हे ऐकून मला खूप बरे वाटले. या जन्मातील पहिल्या दिवसापासून मी भगवान विष्णूंची आराधना करत होतो. ती त्या दिवशी पैठणात फलद्रूप झाली. आता माझ्या शापमुक्तीचा क्षण जवळ येत चालला आहे आणि तो क्षणभरातच येणार.
महिषी राजाची विचारशक्ती लय पावली. ज्ञानदेवाचे लक्ष महिषी राजाकडे गेले. तेथे हिरव्या गवताचा व अन्नाच्या पत्रावळीचा ढीग होता, पण महिषराज त्याला तोंडही लावत नव्हता. ज्ञानदेव उठून महिषराजाजवळ गेले. त्यांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला. ज्ञानदेव त्याच्याशी बोलले, महिषराज, काय झाले? थकलात? या शरीराचा भार नको झाला आहे का? महिषराजाने डोळे वर करून ज्ञानदेवाकडे पाहिले. महिषराजाच्या डोळ्यातील भाव बोलत होते, ज्ञानदेवा, तुमच्या स्पर्शाने मुखातून वेद वदवला, गीतेचे विवेचन ऐकवलेत, माझे पशुपण पावन झाले. आता आपल्या चरणी जागा द्या. आणि महिषराजाने डोळे मिटले ते कायमचेच. तेथील समारंभाचे चित्र एकदम पालटले. आनंदाचे पर्यवसान दुःखात झाले. ज्ञानदेवाच्या सल्ल्याने महिषराजाला तेथेच समाधी देण्यात आली. ज्ञानदेवांनी त्यावर माती लोटून फुले वाहिली. ज्ञानदेवादी भावंडे पुढील मुक्कामी निघाली. आता ते 5 जण नव्हे तर फक्त 4 जण होते. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.